महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. आणि 60 रुपयाचा दगड 20 रुपयातच कसा लावायचा आणि तो विकास करायचा आणि तो विकास हजारो वर्ष या जगाला दाखवायचा, त्या आमच्या स्वकीर्तिमान राजमाता अहिल्यादेवी होळकर. 60 रुपयाचा दगड 10-20 रुपयातच लावलेला आहे, आमच्याकडे 480ला लावलाय. जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष, बहुजन नायक मान्यवर श्री काशीरामजी, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या पर्दाफाश परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक, या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटीचे नेतृत्व प्राध्यापक लक्ष्मणजी हाके सर, ज्यांनी कोर्टात महाराष्ट्र सरकारला 3-4 पाट्या हगवण्याचं काम केलं, ते आमचे ससाने वकील. सरकारला सुट्टी नाही, शिकला की माणूस आपला सुट्टी देत नाही. बघितलंय ना टीव्हीवर, ती हीच वकील आहेत. बापूराव सोलनकर, बाकीचे आमची सगळी या ग्रामपंचायतचे सदस्य, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही संयुक्त मालक. रामोशी वतनाची जागा आहे, रामोशीत वतनाची आहे. ती बाई म्हातारी जी आहे ना, तिला सुद्धा आणणार आहे आता. थांबा, हे आपले नेते आहेत आणि हीच ओरिजिनल नेते आहेत. या ठिकाणी उपस्थित पिंपळी गावातील बंधू आणि भगिनींनो, ती कंपाऊंडच्या पलीकडे काही मोडीतलं ओबीसी थांबलेत का? या की आतमध्ये का डुप्लिकेट आहे? आत या 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 हा इथं जागा आहे, या की आतमध्ये या. निळ्या पिवळ्या झेंड्याच्या बरोबर थांबलेली जी आहेत ना, ती आतमध्ये या. पुण्यात एका दुपारी हाक आली या ठिकाणी, जोहार माई बापा पाणी वाडा पाणी, अरांत कर्ण जाणता महात्माला या धावूनी, अन पाजल रत्यानी महारमांगाला पाणी. परवा नाही केली गाव विरोधात गेला, गाव विरोधात गेला, अरे महारामांगासाठी त्यानं हौद खुला केला. त्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी हौद खुला केला. आता लोकल बॉडीच्या निवडणुका चालू झाल्यात, तुमच्या आणि माझ्या सगळ्या दादांनी धाबं खुलं केलेलं आहे आणि धाब्यावर नगरची नकली दारू वाटणार आहेत. आणि सर, कारखान्याच्या वेळेस आमच्या इथलं कुत्री गायब झालती. पाहुणे रावळे बारामतीत असतील तर समजवा, त्याला यावला ती बेकार आहे. ती झेडपीला बी झालंय असं, पाठीमागच्या झेडपीला पुढारीला बातमीत आली ती कुत्री गायब म्हणून. त्याच्यामुळे ह्यांच्या नादाला लागू नका. आता आपण आपल्या मूळ प्रश्नावर येऊ. या पिंपळी गावचा सरपंच पूर्वी ओरिजिनल ओबीसी होता, नंतर त्यांनी डुप्लिकेट 22 वर्षाच्या पोरीनं सांगितलंय की ही कुणबी आहेत म्हणून.
मग त्याच पोरीला म्हणाव तू जरा पार्थ कट जा की. आणि महाराजांच्यात बी आडनाव पवार असतं, दिल ठेवून मोडीतनं. आणि अख्खं ती कोरेगाव पार्क आहे का नाही, ती 500 रुपयात, तर 500 रुपयात कोरेगाव पार्कचं पार्थ केलंय. तर असाच रिपोर्ट एक त्यांना बी दिले नेऊन. आणि ती जागा ती सगळीच्या सगळी तुम्हीच घ्या, राहिलेली तुम्हीच घ्या. आणि आमराईतनं आम्हाला बी हाकलून द्या आणि तुम्हीच घ्या. आमच्या तेवढ्याच जागा राहिल्या, स्टँड आमच्या जाग्यावर, विमानतळ आमच्या जाग्यावर, तुमच्या विद्याप्रतिष्ठान आमच्या जाग्यावर, तुमचा कारखाना आमच्या जाग्यावर, आणि आम्हालाच काम नाही. आहे का काम? तुमच्या गावातला कोण शेड्यूल कास्टचा आहे का परमडन? आहे का सांगा? मी फॉर्म माघारी घेतो, पिंपळीवाल्यांसाठी घेतो. आहे का अण्णा? आहे का कोण? नाही तिथं मला माहित आहे, मी मॅकडॉलला कामाला होतो. माझा बाप हमाला, मी काय आमदार खासदाराचं पोर नाही. माझा बाप आठवले अण्णाच्या गाळ्यावर हमाली करायचा. मी मॅकडॉलला काम केलंय ना सर. आमच्या MIDCत यांची भागीदारी आहे म्हणून पगार बी वाढवत नाहीत, पगार वाढवत नाहीत. आणि जी 3,86,000 हे समोर जी बसलेत नाही देवकते, हे आता सोनू देवकतेने हे सगळं केलंय. 3 लाख, त्या 3.5 लाखापैकी 2 लाख तर निव्वळ धनगर आहेत. आणि तुम्ही वाईस म्हणताय, वाईस द्या, द्या वाईस. डोंगर शाळा मागतात, एक मला माझ्या देखतच मागितलेत डोंगर शाळा. काय जातात ह्या शाळा आहे ती त्या बंद पाडायला लागल्यात. ती त्यांचा तिकडं धंदा चाललाय आणि आपलं इकडं वाटोळं चाललंय. म्हणजे मी आल्या बरं का सर, हिथं आल्या माझा मित्र आहे नांजे बाबर, इथं होता नांजे कुठं तरी, हो का? ती मराठा समाजात आहे, मराठा समाजात आहे आणि माझा मित्र आहे. मी आल्यात विचारलं, नांजे म्हणलं ही खरं आहे का? म्हणला खरंच आहे, खरं आहे म्हणलं. मला सांगितलं एका बापावाला आहे, खरं आहे म्हणलं, हे खोट आहे म्हणून. मी त्याला येतानाच घेऊन येत होतो, येणार नांजे मावळा आहे आम्ही ओरिजिनल. ही खऱ्याला खरं मानणारा कार्यकर्ता पाहिजे, खऱ्याला खरं. आता नांजे बाबर म्हणतोय खोट आहे, ही सगळं खरं आहे. खोटी कागदपत्र देऊन तुम्ही बोकत दाखला काढलाय. मोडीचं सर्टिफिकेट देणारा बी जेलमध्ये आहे आणि काढणारा बी जेलमध्ये आहे. ह्याला कायदा आहे तो? आता तुमचं सरकार आहे म्हणून तुम्ही काय पण करताय. 1800 कोटीची जमीन 300 कोटीला, आणि 300 कोटीचा टॅक्स किती तर 500 रुपये. मग काय अवघड होणार आहे त्यांना बिबेत खलाटी करायला? काय अवघड काय होणार आहे? हा? आणि बूथवर बसणारी तुम्ही आहे सगळी. मी ह्या बूथवर माझं भांडण झालंय ना, ह्या बूथवर झालंय का नाही? ढवाना बरोबरच झालंय. आणि तुम्ही ढवाना बरोबर होता, तुम्ही सगळी ढवाना बरोबर होता. पुढं काय आला नाही, पुढे याची तर ताकद पवाराची नाही. कारण मी तर बाबासाहेबाचा लेख आहे. मग पवाराचा कोण असेल त्याने यावं माझ्या पुढं. आता तर 1 तारखेपर्यंत कार्यक्रम फिट आहे त्यांचा. ह्या अशा पद्धतीने जर करत असतील तर ह्यांना ती सत्ता दिली कोणी? तुम्ही मी दिलेलं आहे, तुम्ही मी दिलेलं आहे. त्यांनी सरपंच पद घेतलंय ना, आमचं सरांचं आमचं सकाळी ठरलंय. नगराध्यक्ष दलित होणार, आमदार धनगर नाही तर वंजारी, माळी नाही तर वंजारी होणार, आणि खासदार मात्र या बारामतीचा धनगरच होणार, आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचा ओबीसीच होणार, ओबीसीचाच होणार. त्या ओबीसीच्या नेतृत्वावर SC ST OBC आणि मायनॉरिटी असणार. आणि मग ओपन मधला ब्राह्मण समाज काय कुठं जात नाही. कारण आता बघा, ही 22 वर्षाच्या पोरीनं बिबेचं खलाटी केलंय, आणि 37 वर्षाच्या चावरेंनी बिबेचं बिबेत दिलंय. हे तुमच्या समोरच आहेत का नाही? ही कागद, ही कागद तुमच्या समोर आहे. आपल्या लेकरा बाळाचं वजन वाटोळं करायला लागलेत. सरपंच पदाचं सोडून द्या, तुमच्या मेडिकलच्या जागा गेल्यात. इंजिनिअरिंगच्या जागा काय तुम्हाला भेटतात वय? त्यांच्या पाहुण्या रावळ्याला देतात. यार पटावानी काय करायला लागलाय तुम्ही? ह्या बारामतीचं त्यांना थांबवावं लागेल. कोण त्याचा प्रचार करतं? कोण बूथवर बसतं? तुम्ही बसता. मी एकदा बी नांजेला बघितलं नाही बूथवर. तुम्हीच केसकर, देवकाते, थोरात, उतडा येतो यांना.
ह्याला दादा आणला तर कटाळलो. किती दादा बनवताय, जो येईल त्याला दादा म्हणताय. ही सगळी जी परिस्थिती आहे ही तुमच्या आणि माझ्या लेकरा बाळाचं वध वाटोळं करणारी परिस्थिती तुम्ही मी आणली. माझा बाप बी त्याच्यात आहे. माझा बाप जर जिवंत असता मला पवाराच्या विरोधात उभाच राहू दिलं नसतं, उभाच राहू दिलं नसतं. ह्यांच्या वाणीत ते बी होतं. पण मी सत्याच्या बाजूने आहे. जिथं सत्य तिथंच काळोरा मारणार आहे. जिथं झूट आहे त्या खोट्या माणसा कुठल्याही खोट्या गोष्टीचं काळोराम चौधरी कधीच समर्थन करणार नाही. आता बघा यांनी ही जी काही केलेलं आहे ह्याचा तर पर्दाफाश ती सोनू देवकतेंनी केलाच आहे. ही एका गावात झालं. सरपंच पद गेलं. तुमचं तर सरपंच पद नेलंय, आमचं तर काहीच केलंय माहिती आहे का? आता आपण सांगितलं का नाही, ती एअरपोर्ट आहे ना, एअरपोर्ट तिथं गोजूबाईच्या मातंग समाज, बौद्ध समाज, होलार समाज आणि सुतार समाज ह्या 4 समाजाच्या 450 एकर जमीन पवार साहेबांनी त्यावेळी घेतली. पवार साहेबांनी आमच्या लोकांना काय सांगितलं, विमान येतील मग इथं तुम्हाला काम भेटेल. आता आम्ही गावकोसाच्या बाहेरच्यांनी आम्ही इमानाचा काही तपासत नव्हता ना, आम्हाला इमान बघितली नव्हती. आमची आजी पैसे झाले तयार, साहेब आपला म्हणतोय, साहेब आपला. आणि मग साहेबांनी घेतली आमच्या जमिनी 10,000 रुपये एकराने. 10,000 10 आणि ती त्यावेळेस लय आहेत म्हणतात लय. आणि मग ही 500 रुपयात घेतोय आत्ता ती. बरं ती 10,000 घेतली, 450 एकर घेतली, ती पैसे आलं. आणि मुख्यमंत्री साहेब होतं पवार साहेब. मुख्यमंत्री ती असताना पवार साहेबांनी काय केलं, खिल्लारीला भूकंप झाला, ते आमचं 10,000 रुपये खिल्लारीला वापरलं आणि 4 वर्षांनी आम्हाला 12,000 दिलं. 4 वर्षांनी. आणि मग म्हणले आता तुम्हाला कामात येतो. हुडकून आणायचा त्या गोजूबाई मधला एक MIDCत कामाला नाही, ह्या 4 जातीतला एक पण. आणि जी 5 जण कामाला होती त्यांना आता 2 महिन्यापूर्वी कामावनं काढलंय. आणि एक तर भोसले असा आहे 20 वर्ष त्यांनी MIDCत काम केलंय, त्याला काय सांगितलं नाही काय नाही, तुला काम होत नाही म्हणली जा घरी. आणि ती माझ्याकडे आलं, मला म्हणलं अध्यक्ष असं झालंय. म्हणलं काय झालं, मला म्हणला कामावनं काढलंय. मग म्हणलं तुझी पोरं कुठं काय आहेत, म्हणली ती दुसऱ्या कंपनीत कॉन्ट्रॅक्टवर आहे, मग त्यांना बी काढलं पाहिजे. म्हणलं का हो असं म्हणताय, अरे तुझ्या अख्ख्या 70 पिढीनं पवाराचा तर प्रचार केलाय, तूच की दादा म्हणत होतास, तूच सगळं केलंय. मग जेव्हा त्यांच्या डोक्यात त्यांची चुका टाकल्या त्यावेळेस आता ती लढायला तयार झाल्यात. बरं आता ही 450 एकर गेली. मुकुंद सोसायटी नावाची बौद्ध समाजाची एक सोसायटी आहे, तिथं 108 एकर क्षेत्र होतं. आणि ती ह्यांना द्या ना, आमचे लोक द्या ना घेत होती. सुप्रियाताई आणि अजितदादा दोघच बहीण भावटं घेत होते. द्या ना म्हणून त्यांनी काय केलं, सरांना मी आत्ता नेऊन तो आम्ही बघून आलोय, त्यांनी तिथं डॉग स्क्वॉड कुत्र्यांसाठी घर बांधलेत, कुत्र्यांसाठी. आणि कुत्री सांभाळणार ह्यो, म्हणजे जागा माणसाची, त्याच्यावर राहणार कुत्र्यांचा मालक सहयोग. आणि मग आम्ही काय करणार, प्रचार करणार. बरं आता ती घेतली, ती 35 एकर घेतली, राहिलेली 73 एकर तरी महागारी द्या. त्याच्यावर आकारी पड लावली, आकारी पड. बरं आकारी पड लावली तर फडणवीस सरकारने आता 6 महिन्यापूर्वीच कायदा केलाय, जे आकारी पड आहेत त्या मूळ मालकांना देऊन टाका. मग का द्या नाही आम्हाला जमीन, आम्हाला जमीन का द्या नाही. जर आमची जमीन दिली नाही, येणाऱ्या 6 डिसेंबर पासून अजित पवारांच्या दारात उपोषण करणार आहे. आणि त्या सगळ्या वतनदारांना घेऊन करणार आहे. अजून त्याच्या पुढचं काय झालंय तुम्हाला आश्चर्य वाटेल. गावठाणात राहणारी, गावठाण त्या गावाला राहिलं नाही एअरपोर्टमुळं,
मग ती ही जी ज्यांच्या जमिनी गेल्या ह्या 400-500 एकर, ती लोक राहतात गायरानात आणि त्यांना नोटीस पाठवल्यात घरांना, तुम्ही तिकडे सुप्याच्या माळावर जावा म्हणून. अरे काय आता कसला मोठा गुन्हा केला महार मांग जोर चांबाराने. तुम्हाला काही तर माळेगावच्या पुढे जाऊ देत नव्हती ती काकडे. आमराईच्या जीवावर तुम्ही पुढे गेलाय. आम्ही होतो तुम्हाला पुढे नेणार. आमचं आज पंज होतं, नाही तर तुमची ताकद होती का तिकडे यायची. त्या माळेगावच्या पुढे जाऊ शकत नव्हती. एवढं प्रस्त या बारामती तालुक्यावर काकडे देशमुखांचं होतं आणि देशोधडीला लावलंय आम्हाला. आता ती मी जिथं राहतो त्या आमच्या सोसायटी आहेत त्या आमराईतल्या, आणि त्या सोसायटीत या राष्ट्रवादीची कार्यकर्ते अतिक्रमण करतात. त्याला झोपडपट्टी दाखवायची आणि परत ती बी उठवायची. आणि मग आम्हाला कुठं लावायचं? पिपळीला हाय का इथं गावठाण? त्यांना दिलं का? 3 गावांसाठी. आणि असलं दाखलं काढल्यावर तुम्हाला त्या तळ्यात जीव द्यावा लागतील की असलं दाखलं आणते तिथे काढून? नक्की पाणीच येतं का दादा तू? ते कालच परवा दिवशी पत्रकारांना म्हणला ह्याला बोलायचं कळाना. आता ह्यो कुठं बाया माणसं कळाना काय कराना भाषण. तुम्हाला माहित आहे ना लाकडीला काय म्हणलं होतं ते? पाणी नाही तर मला म्हणताय ती ह्याला तोंडाला हात नाही म्हणून. काय बी बोलतोय मी, काय बी बोलतोय वय. अरे मी गावकोसाच्या बाहेर राहणार आहे दादा. तू आत्ताच भाजपच्या नादाला लागलात. तूच काही सदाशिव पेटत नाही जलमला, तू बी इथंच जलमलेला आहे. अरे बरं मी काहीच चुकीचं बोलत नाही. ओबीसीच्या मोर्चात माझ्यावर गुन्हा दाखल केला आमच्या सगळ्यांवर. कुणी तपसानं माझं भाषण, मी इतिहास सांगितलंय. मी काही वेडं वाकडं किंवा असंवैधानिक नाही बोललेलो. आता तुम्हाला मी खरं बोललेलो तुम्हाला पटत नाही, मी काय करू त्याला? मी नाही बाबा बरं बोलणार, मी खरंच बोलणार. तू आमच्या जाग्यावर आमच्या जमिनीवर कुत्र्यांना घर बांधशील आणि त्या कुत्र्यांचा मालक तू होशील तर मी कसा ती सण करील? ते सहयोग रामुशाचं, एअरपोर्ट महाराचं, स्टँड महाराचं, आणि मग तुझं काय? तू नुसत्याच लाल दिव्याच्या गाड्या पोलिस घेऊन फिरतोय, आमच्या ते दुराळा उडावतोय आमच्या तोंडावर. आणि आमची आजी ही ती त्या रानातलं पाणी काढते तोंड धुती, आणि तो दुराळा कोणाचा बसतोय तर ह्याच्या गाडीचा. मग त्या आजीला स्वप्न पडायला लागलंय आमचं बी पोर आता लाल दिव्याच्या गाडीत आडायला पाहिजे. म्हणून आता इथून पुढं SC ST OBC मायनॉरिटीने अजिबात आपलं मत विकायचं नाही. तुम्ही भवाननगरच्या ह्याच्यात येता ना? माळेगावला येता का? हा मग पण नाही, हे आधीच विकायला लागलेला कारखाना होता त्याच्यामुळे इकडं नाही जास्त पेमेंट झालं. तरी किती झालं? माळेगावला 10,000 दिलं. मी सभासद आहे इथं माळेगावचा. बारामतीला तर 20,000 करायला लागणार आहे. उगाच घेऊन आलो हाके सरांना. 20,000 आहे. आणि कुठं काय रान बिन कुठलं ऐकणार नाही दादा. दादा काय काटेवाडीचं रान इकून ती पैसे देत नाही, आपलंच पैसे आपल्याला देतोय. दादाचा एक पुरावा मी माझी मुलाखत बघितली ना सोनगावची. धाकू महाराजची जागा वारसाला भेटली, किसन धाकू कांबळे. आणि किसन धाकू कांबळेचा उतारा डायरेक्ट 89च्या पीक पाण्याला पार्थ अजितराव पवार आपका सुनीत्रा अजित पवार 89च्या दाखलेला 90ला जलमलाय तो. माझ्याकडे पुरावा आहे, खोटं नाही बोलत. 89चा पुरावाच आहे. 89ला जलमलाय. 90च्या पीक पाण्याला पार्थ अजितराव पवार. सरकार मत दिल्या त्यांनी तर बनवलंय सरकार. त्यांचं करणार ते असंच करणार. हो, लहानपणापासून ह्याच्या महारवतनावर डोळा आहे. लहानपणापासूनच येत आहे. आमच्या जमिनीत येतात व्हायला का तुला? बघ की तिकडं दुबई बिबाईला जाऊन राहतंय, इकडं फिरतंय. पाठीमागच्या नगर परिषदेचे सर ही जय दादा आहे ना, आता ती लई सगळी दादा आहे ती जय पवार. त्याला आमराईत फिरायला पदयात्रा, उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढली. जयदादा आपला फिरायला लागला. जयदादा आमराईतल्या 2-3च सोसायट्या फिरला. आणि तो नेमका राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या घरी पाणी प्यायला गेला.
ह्याला माहीतच नाही, बापानी जिला नगरसेविका बनवली तिथं दारूचा धंदा आहेत. रसायनाच्या वासाने त्या पोराला चक्कर येऊन पडलं ना ती. ही जय पवार तुम्हाला बी माहित आहे, लाल होतं का नाही. गाडीत जर बसला तर 100 त्याला स्पेअर ती ही आहे ती काय औषधं टाकतं, मारतं ना. खोटं कधीच बोलणार नाही काळूराम चौधरी. पायावर एक मारतो, डोक्यावर एक मारतो, हाताला एक मार लावतो, स्प्रे मारतो का नाही. दुबईला राहतं ते. आपल्या दोघांमुळे त्याला नगराध्यक्ष नाही झाला, नाही तर 100% देत होता. मी जसं जाहीर केलं मी उमेदवारांना हाकेसर येणार, कार्यक्रमात झालाय, ताईट झालाय. नाही तर आतापर्यंत नगराध्यक्षाच्या गाड्या फिरल्या असत्या का नाही बारामतीत. ही ताकद आहे तुमची आणि माझी. तुम्ही कशाला येड्यावानी करताय. राहा की एकाच माणसाच्या मागे उभा. आपल्या माणसाच्या मागे उभा राहायला तुम्हाला काही अडचण आहे. पण तुम्हाला आता तुम्हाला सवय काय लावली. मतदान आलं की 2000 रुपये किती दिले इथं, किती झेडपीला किती दिलं तर आपले सांगा की, मला माहित आहे. इथं हे सांगा की किती दिलं तर. रोहितने किती दिलं तर, रोहितने खरं सांगायचं. हे तर किती वाटलं होतं. तुम्ही नाही होतं घेतलं, तुम्ही सगळी बहुजन आहे मला माहित आहे. हा नाही दिलं बघा मग किती इमानदार आहेत, तरी मत त्याला दिली. ह्या सगळ्या ही जो पट्टा आहे ना सगळा आमच्या थोरातांच्या थोरात इथं राहतात नाही, खताळपट्टीच्या आहेत. ह्यांच्या जमिनी कोणी घेतल्या विचारा बरं. त्या थोरातांना विचारा कुठे. हा एक हित आहे, बाकीची हितकडे असतील. डायरेक्ट ह्यांच्या नावावरती आहे ती. काय बी सांगितलं यांना हाकलो दिलं. एक पिपळीला आलं, एक बारामतीला गेलं. खताळपट्टीतली थोरात नोकऱ्या लावतो म्हणून जमिनी, आणि आता त्यांच्यावर नाव आहे त्यांची. आणि एक 4 कपात एकराची तर हिरच बांधली म्हणतात बुवा. बांधली का, खरं आहे का होती आहे ना. वीर मी त्या विहिरीच्या कडेला 25,000 कायद्यांचं जेल बांधणार आहे. ते एवढी मोठी ही रांगोळीला बरं पुरल ना. आपलं बी सरकार येणार आहे. काय ह्या देशात 100 पैकी 85 मतं आपली आहेत. SC ST OBCचे आहेत, मायनॉरिटीचे आहेत. आपल्याला मुसलमान बी काही हितनच तिकडे गेलेले आहेत. ह्यांना नीट हिंदी येत नाहीत. ही आपलीच आहे ती. ख्रिश्चन आपलीच आहे ती. बौद्ध आपलीच आहे ती. 100 पैकी 85 आपण आहे. म्हणून कांशीराम साहेबांनी घोषणा दिली ती, वोट हमारा राज तुम्हारा, नाही चलेगा नाही चलेगा. अरे मतच आमच्या इथं, राज्य कशाला तुमचं पाहिजे. मत बी आमचं आहे ना, तर राज्य बी आमचंच असणार. आणि हे सगळं तुम्हाला मला करावं लागणार आहे बांधवांनो, नाही तर हे बंद होणार नाही. ही आता एक आलंय इथं ह्याला तर कोर्टात बघू. आपले ससाने साहेब इथं आहेत, निबार फेस पाडतं ही कोर्टात. वकील साहेब लय खतरनाक आहे. टीव्हीवर बी बघितलंय ना, ती बोलायला द्या ना त्याला. ती उगत मग चिडते ती, काहीतरी तिसरंच बोलते ती. पण तुम्ही नाही तर तुम्ही म्हणताल आम्ही देव का ते केसकर बागायतदार आहे आणि आम्ही बी पवारांच्या बरोबरीनं आहे, असं समजू नका. महात्मा ज्योतिबा फुले आपल्या परांजपे नावाच्या मित्राच्या वरातीत चालत होतं. महात्मा ज्योतिबा फुले. जमशेद टाटा 20,000 रुपये टॅक्स भरायचा, त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुले 21,500 भरायचं. किती भरायचं? 21,500. आणि त्या महात्मा ज्योतिबा फुलेंना पुरंदरेच्या त्यांच्या मित्राच्या वरातीच्या लग्नाच्या वरातीतून हाकलण्यात आलं होतं. तुम्ही यांच्या नादाला लागू नका. त्यांनी आपल्या महापुरुषांना सोडलं नाही. तुम्हाला मान सन्मान नाही भेटणार, नाही भेटणार तुम्हाला कुणालाच मान सन्मान. माझ्याकडे सर अशी कागदपत्र आहेत नांजे, माझ्याकडे अशी कागदपत्र आहेत. मराठ्याची अजित पवारने जमीन लुटली, मराठ्यांची. अहो एका दिवसात 5 कोटी रुपये कर्ज दिलं या बारामती बँकेनं. फक्त महार, मांग, ढोर, चांबाळ, साळी, माळी, तेली, तांबळी, कुणबी, कोलाटी, कैकाडी ह्यांनाच नाही तर मराठ्यांना बी यांनी सोडलेलं नाही. गरीब मराठ्यांचा जर दुश्मन या देशात कोण असाल तर तो ओबीसी नाही, पवार पाटील आहेत, ज्यांनी या महाराष्ट्रावर या देशावरती सत्ता भोगलेली आहे. हे उघड आहे.
परंतु लहान लहान पोरांच्या कॉलेजच्या पोरांना सांगायचं की हाक्या आपल्याला विरोध करतोय, ती ससाने करतोय, ती काळूराम करतोय, आणि आम्हाला तुम्ही शिवाय द्या. ती 2-4 बारके दुसरे कुठले आहे ती मला माहित नाही, त्यांचे त्या रील आल्या. 2 किलो तांदूळ 2 किलो गहू, 450 एकर जमीन कुत्र्यांना दिली आम्ही 2 रुपये किलो तर तांदूळवाला आहे होय. 400 रुपये किलोवाला तांदूळ खाणार बनणार आहे आम्ही. कारण या देशात मताचा अधिकार शरद पवारांना बी ते एकच आहे, काळूराम चौधरीला बी एक आहे, आणि रस्त्याच्या पलीकडे येणा भिकारी असणाऱ्याला बी मताला एकच मताचा अधिकार आहे. त्याची किंमत एक आहे, 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू. आणि ही बाबासाहेबांनी केलंय. नाही तर तुम्ही म्हणताल तलाठीन ग्रामसेवकीतून नाव नोंदवतो, मताला आपलं सरपंच ग्रामपंचायत सदस्य येतात, पैसे देतात. बाबासाहेबांनी 4 लेकरं मारलेले आहेत तुमच्या माझ्यासाठी. तुम्हाला मला मताचा अधिकार नव्हता, पवार साहेबांना नव्हता, पवार साहेबांना सुद्धा नव्हता, मराठा समाजाला सुद्धा मताचा अधिकार नव्हता. तो मताचा अधिकार देण्यासाठी बाबासाहेबांनी 4 लेकरं मारलेत. आणि मग आम्हाला हक्क अधिकार मिळाल्यात. जे हक्क अधिकार आम्हाला लंडन इंग्रजांना भांडून बाबासाहेबांनी मिळवून दिले, ते आता एक एक करून हे लोक, हे आधुनिक काळे इंग्रज, ती गोरे गेले, हे काळे इंग्रज आमचा हक्क अधिकार हिसकावून घ्यायला लागल्यात, आमच्या जमिनी घ्यायला लागल्यात, आमच्या लेकरा बाळांची शाळा बंद करायला लागल्यात. आता राष्ट्रवादीची जी कार्यकर्ते आहेत त्यांनी इमानदारीनं सांगायचं, पवारांच्या शाळेत तुमच्या पोरांना फुकाट ऍडमिशन भेटलंय का? मी लगेच उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेतो. राष्ट्रवादीच्या कोण? तुम्ही सगळीच राष्ट्रवादीच्या आहे, सांगा की किती पैसे? 50,000 रुपये भरून मताला 2,000 रुपये 1,000 रुपये घेऊन मत देण्याचा हा परिणाम आहे. म्हणून बांधवांनो, मी तुम्हाला विनंती करील की हे जे काय बोकस प्रमाणपत्र काढून सरपंच पद गेले, सरपंच पद तर आपण आता येणाऱ्या ह्याच्यात बी घेणार आहे, परत ही जेलमध्ये बी जाणार आहेत. पण तुम्हाला राजकारणापेक्षा समाजकारण, शिक्षण जे आहे ना बहुजन समाजाचं, ती महत्वाचं आहे. सावित्रीमाईंनी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी दगडधोंड खाल्ल्यात ना, ती ह्या बहुजन समाजाला शिक्षणासाठी खाल्ल्यात. अख्ख्या घराची राख रांगोळी करून टाकली महात्मा ज्योतिबा फुलेंनी, काय कमी नव्हतं त्यांना. आणि महात्मा फुलेंनी जर विचार केला असता ना, एका बी महाराजीने एका मांगाला पैसे द्यावं लागलं नसतं, महात्मा ज्योतिबा फुलेंना सगळ्या जमिनी घेतल्या असत्या. पण त्यांनी स्वतःची ठेवली नाही, स्वतःची सुद्धा देशोधडीला लावली. का? तर तुम्हाला मला मान सन्मान स्वाभिमानाने जगता यावं म्हणून. मग त्या सगळ्या बहुजन महापुरुषांना आपण या ठिकाणी त्यांच्या विचारावर चालायचं आहे आणि त्यांच्या विचारानेच या मार्गक्रमण करायचं आहे. जर आपण बहुजन महापुरुषांच्या विचारधारेवरती चाललो तर येणारा काळ हा तुमचा माझा असणार आहे. या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपला असणार आहे, या देशाचा प्रधानमंत्री आपला असणार आहे, आणि या देशामध्ये बहुजन समाजाची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि जाता जाता फक्त मी तुम्हाला एकच विनंती करील, बारामती शहरामध्ये तुमचे जे मित्र असतील, पाहुणे असतील, ओळखीचे असतील, त्यांना फोन करा, समक्ष भेटा किंवा मेसेज करा. आणि येणाऱ्या 2 तारखेला काळूराम चौधरीच्या नावासमोरचा हत्ती आहे, त्या हत्तीसमोरलं बटन चुपचाप दाबायचं, चुपचाप हातीचाप, गपचिप जायचं हातीचाप. रिक्षा बी दादाची वापरायची, पैसे तर मी त्याला 20,000नी पेमेंट करायला लावत असतो, त्याला सुटीत नाही. पैसे बी त्यांचंच घेतंय, फक्त मत तिथं जाऊन हत्तीला देतंय आणि तुम्ही ते काम करताल. या ही जी घटना पिंपळीत झालेली आहे, ह्या सरकारी मशिनरीचा दुरुपयोग करून जी ही भोकत काढलेला आहे, या सर्व घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.